बीडच्या माजलगावमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट निर्माण झालंय। सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने एकाच वेळी 2000 शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी केंद्रातून मेसेज गेले आणि ते सर्व शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर पोहोचले। परंतु त्या ठिकाणी खरेदीबाबत भूमिका स्पष्ट नसल्याने या शेतकऱ्यांना 8 दिवसांपासून खरेदी केंद्राबाहेरच आपली वाहने घेऊन थांबावे लागते। या वाहनांचा किराया भरावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणी देखील आलाय। तसेच यावर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जातो। नोंदणीच्या अगोदर येऊनही आम्हाला कसल्याही प्रकारचं टोकन दिलं नाही, आम्हाला कसल्याही प्रकारचं काहीच केलेलं नाही। आणि आम्ही त्यावेळेस खरेदी केंद्रवाल्याला विनंती केली की बाबा आम्हाला आमचे तुम्ही ते इथं बुकिंग करा, परंतु कसल्याही प्रकारची बुकिंग न करता तुम्ही तुमचं स्वतःहून लाईनला उभा टाका, तुम्ही तुमचं लाईन लावा, अशा पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलं। त्यामुळे आम्ही गेल्या शनिवारपासून लाईनला लागलो। म्हणजे शनिवारी येऊन सुद्धा अजून आमचे खरेदी झालेली नाही। तरी जोपर्यंत आता आमची खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, अशा पद्धतीचं धोरण घेतलेलं आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे हमाली न घेता जास्तीचे घेऊन यांच्याकडे जे असणारे चाळणे सुद्धा आहेत, चाळण्यामध्ये सुद्धा या अर्धाला मला घरी वापस पाठवतात। अशा प्रकारे या ठिकाणी शासनाने लादून दिलेल्या या खाजगी केंद्राने शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणामध्ये लूट केलेली आहे। 250, 300 कट्टा हमालीचा आणि मात्र्याचा यांच्या गोडाऊनला जमा करून ठेवलेला आहे। म्हणून शासनाने अजून इथून पुढे आम्हाला ही तारीख वाढवून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि ही शेतकरी सोयाबीन त्वरित खरेदी करावी। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, शेतकऱ्यांसंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर बीडच्या माजलगावमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालंय, कारण 8 दिवसापासून शेतकरी हे खरेदी केंद्राच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत। काय हा संपूर्ण प्रकार? नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर माजलगावमध्ये ही परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये देखील आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तींना तोंड देत जे सोयाबीनचं उत्पादन केलंय त्याला त्याच्या विक्रीसाठी मात्र आता अडचणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीला ज्यावेळेस खरेदी सुरू झाली त्यावेळेस नोंदणीमध्ये अडथळे होते, त्यानंतर मॉइश्चरचा मुद्दा देखील उपस्थित झाला होता। या सर्वावर मार्ग निघाल्यानंतर मुदत वाढ देखील देण्यात आली, परंतु अद्यापपर्यंत 40% शेतकऱ्यांचं सोयाबीन हे घरीच पडून आहे। या शेतकऱ्यांना मेसेज देखील गेलेले नाहीत। यांना नोंदणी केल्यानंतर मेसेज सुद्धा गेले नसून आता मुदत संपल्याचं कारण देत खरेदी बंद करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांना मेसेज गेले ते खरेदी केंद्राबाहेर थांबले आहेत, परंतु त्यांचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे। आणि या सर्व परिस्थितीवर अधिकारी असतील, सोयाबीनचे खरेदी केंद्र चालक असतील, हे सर्व जर कुठल्याही उपाययोजना करण्याच्या मनस्थितीत नाहीत। यामध्ये लोकप्रतिनिधी देखील उदासीन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची भावना असून आता यावर तात्काळ उपाययोजना करावी। ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांना टोकन देऊन त्या पद्धतीने खरेदीसाठी बोलवावं, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। कारण 8 दिवसापासून हे शेतकरी या ठिकाणी उभे असून आता त्यांनी जे वाहन किरायाने आणलं आहे त्याचा देखील आर्थिक भुर्दंड या शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। या सर्वावर कुठेतरी सर्वसमावेशक आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी भूमिका घ्यावी अशी मागणी होत असली तरी यावर आतापर्यंत कुठल्याही उपाययोजना झाल्या नसल्यानं आता या सर्व शेतकरी उद्या माजलगावच्या उपविभागीय कार्यालयावर हे सर्व ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढणार आहेत आणि त्या ठिकाणी आता अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा देखील इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। खरं उदय, अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं तर आपण पाहतोय एकाच वेळी तब्बल 2000 शेतकऱ्यांना मेसेज गेले। खरं तर एकीकडे मुदत संपली असं सांगण्यात येत आहे, मात्र सध्या केंद्राबाहेर वाहनाच्या रांगा आहेत। शेतकऱ्यांचा आणि केंद्र चालकांचा काही सध्या संवाद सुरू आहे का? नक्कीच शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत, परंतु मुदत संपली आहे, आम्ही आमच्या पद्धतीने खरेदी करू असंच केंद्र चालक सांगत आहेत। याबाबत अधिकाऱ्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु नियमाचं कारण पुढे दाखवत आता खरेदी केंद्र चालक त्यांना देखील जुमानत नसल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये आता शासकीय जे वरिष्ठ अधिकारी आहेत तसेच लोकप्रतिनिधी आहेत यांनी देखील मध्यस्थी करण्याची गरज आहे आणि या शेतकऱ्यांचा त्रास कशा पद्धतीने कमी होईल आणि उर्वरित शेतकऱ्यांचं सोयाबीन कसं खरेदी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। खरं नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।